नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. सायलीला अजबच डोहाळे लागतात. तिला आत्ता मोतीचूरचे लाडू खावेसे वाटतात. अर्जुन म्हणतो की मी आत्ता ऑनलाईन ऑर्डर करतो, लगेच येतील. आता तो सगळं मोबाईल चेक करतो, मात्र सगळे शॉप बंद झाल्यामुळे ऑनलाईन सर्व्हिस काही त्याला मिळत नाही. तो सायलीला म्हणतो की आता सगळी दुकानं बंद झालेत ना, त्यामुळे कुणाकडेच लाडू आपल्याला मिळू शकत नाही. उद्या सकाळी फ्रेश खाऊयात ना. तेव्हा सायली म्हणते नाही, मला आत्ताच लाडू खायचे आहेत. म्हणजे माझी लाडू खायची इच्छा अपुरीच राहणार. कधीचे नव्हे ते मला डोहाळे लागले आणि ते सुद्धा पूर्ण नाही होणार का? तेव्हा अर्जुन म्हणतो माझे एक क्लायंट आहे, त्यांचं हॉटेल आहे, मी त्यांना फोन करून विचारतो. आणि तो लगेच त्या क्लायंटला फोन करतो आणि विचारतो की तुमच्याकडे मोतीचूरचे लाडू आहेत का? त्यांच्याकडे लाडू असतात. तो सायलीला खुणावतो. सायली खूप खुश होते, पण तो व्यक्ती सांगतो की आता तुम्हाला ते उद्याच मिळतील. त्याच्यानंतर मात्र सगळ्याच अर्जुनचा मूड ऑफ होतो आणि सायली रडकुंडीला येते. म्हणते मला आत्ताच लाडू खायचे होते, उद्या काय करू मी खाऊन, मला आत्ता लाडू खायचेत. अर्जुन म्हणतो की बायको तू चिडू नकोस, हे बघ मी आत्ता पनवेलमध्ये जातो आणि एखादं तरी शॉप उघडं असेलच ना, मग तुझ्यासाठी लाडू घेऊन येतो. आता अर्जुन निघून जातो आणि सायली विचार करू लागते की आता या लाडूच्या विचारामध्ये राहिले तर मला सतत आठवण येत राहणार. मग आता काय करू? म्हणून मग ती ठरवते की कुसुमताईला कॉल करायचा. इकडे अर्जुन सगळे दुकानांमध्ये फिरत असतो, मात्र दुकानं काही उघडे नसतात. इकडून तिकडून एक दुकान उघडं असतं, पण त्यांच्याकडे लाडू शिल्लक नसतात. अर्जुन त्यांना आत्ता बनवून देता का अशी रिक्वेस्टही करतो, मात्र तो व्यक्ती सांगतो की आता दुकान बंद करायची वेळ आली. आता सायली काय करायचं म्हणून कुसुमताईला कॉल करते आणि कुसुमताईसुद्धा घाबरते की इतक्या रात्री सायलीचा फोन का आला बरं. तेव्हा सायली म्हणते अगं सहजच फोन केला होता, मधुभाऊंची तब्येत व्यवस्थित आहे ना, तेच विचारायचं होतं. कुसुमताई म्हणते अगं तू अजिबात काळजी करू नकोस, आता सगळं काम तू सांभाळतेस म्हटल्यानंतर मधुभाऊंना कसलं टेन्शनच राहिलं नाही. आणि ती मुलगी नवीन आलेली श्वेता, तीसुद्धा खूप छान रुळली आहे बरं का. आणि मुलांनाही तिचा खूप जास्त लळा लागला आहे. सायली म्हणते ती रमली ना गं पण? कुसुम म्हणते की अगं हो, अगदी छान रमली आहे ती. बरं झालं यावेळी तरी आपल्या आश्रमामध्ये तुझ्यासारखीच मुलगी आली, त्या प्रियासारखी नाही आली, तेच बरं झालं. सायली म्हणते कुसुमताई आता त्या प्रियाचा कसा विषय काढतीयस, ती आता जेलमध्ये आहे ना, ती काही बाहेर येणार नाही, त्यामुळे तिचा विषय तू काढूच नकोस. आता इकडे अर्जुन सगळीकडे चौकशी करतो, मात्र त्याला मोतीचूरचे लाडू कुठेही भेटत नाहीत आणि मग तो तसाच घरी येतो. इकडे प्रिया त्या कॉन्स्टेबलकडून तिचा फोन घेते आणि सचिनला कॉल करते. सचिनसुद्धा खूप आश्चर्यचकित होतो की इतक्या रात्री प्रियाने का बरं कॉल केला असेल. प्रिया त्याला सांगते की उद्या काही गोष्टी तुला मॅनेज करायच्या आहेत आणि काय काय तिला लागणारं सामान आहे ते सगळं ती सचिनला सांगते. आता सचिनलासुद्धा ते सगळं ऐकून खूपच मोठा धक्का बसतो. म्हणजे प्रियाचं डोकं इतकं कसं फास्ट चालतं हा प्रश्न त्यालाही पडलेला असतो. प्रिया विचारते जमेल ना एवढं ॲडजस्ट करायला? तेव्हा सचिन म्हणतो आता तू बाहेर पडण्यासाठी इतका मोठा प्लॅन आखला आहे म्हटल्यानंतर सगळं ॲडजस्ट तर करावंच लागणार आहे ना मला. तू काळजी करू नकोस, उद्या सगळं मॅनेज होईल. प्रिया स्वतःशीच म्हणते सायली आता तू फक्त बघच मी काय काय करते, तुला कुठे तोंड लपवू असं होईल बघ. आता इकडे आश्रमामध्ये सगळेजण झोपलेले असतात. त्यातील एक मुलगी तिचा फोन वाजतो आणि ती उठते. आता हे सगळं श्वेता गुपचूप पाहत असते. ती मुलगी फोन घेऊन साईडला येते आणि कुणाशी तरी बोलू लागते. अगदी हळू आवाजात ती बोलू लागते. इकडे अर्जुन घरी येतो. सायली विचारते की मिळाले का लाडू? तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही ना, कुठेच नाही मिळाले. एक दुकान उघडं होतं, पण त्यांच्याकडे लाडू शिल्लक नव्हते. आता सायली रडकुंडीला येते आणि रडू लागते. माझी इच्छा पूर्ण होणारच नाही आहे का? मला आत्ता लाडू खायचे होते आणि ते सुद्धा मला खायला नाही मिळणार का? तेव्हा अर्जुन म्हणतो तू काळजी करू नकोस, मी लाडू बनवण्यासाठी जे सामान लागतं ना ते सगळं घेऊन आलो आहे. तेव्हा सायली आश्चर्यानेच म्हणते म्हणजे तुम्ही मला लाडू बनवून खाऊ घालणार आहात का? तिला तर खूपच आश्चर्य वाटतं आणि अर्जुन चक्क तिला खुर्चीवरती समोर बसून मोबाईलवरती सर्च करून
मोतीचूरचे लाडू बनवू लागतो. लाडू खायला मिळणार म्हणून सायली तर प्रचंड खुश झालेली असते. अगदी सायलीला हवे तसे अर्जुनने लाडू देखील बनवलेले असतात आणि आता तो ते लाडू तिला टेस्ट करण्यासाठी देतो. सायलीला लाडू प्रचंड आवडतात. ती म्हणते की जर कोणी विचारलं ना की अमृत कसं लागतं, तर मी सांगेल की हे अगदी या लाडवांसारखं लागतं. अर्जुनला ते इतका आनंद होतो, तो उड्याच मारू लागतो. आता सायली मटामटा सगळे लाडू खाऊ लागते आणि त्याचं कौतुक करू लागते. तेव्हा अर्जुनला इतका आनंद होतो, तो सोफ्यावरतीच उड्या मारू लागतो. त्याच्या या गडबड गोंधळामुळं घरातले सगळे जागे होतात आणि बाहेर येतात. कल्पना विचारते, काय चाललंय तुमचं हे? तेव्हा अर्जुन सांगतो की बायकोला मोतीचूरचे लाडू खायचे होते. आता सगळेच हसू लागतात. इकडे ती मुलगी फोनवर बोलत असते आणि श्वेता गुपचूप ते सगळं पाहत असते. आता ती मुलगी फोन उशीखाली ठेवून निघून जाते. श्वेता कानोसा घेते आणि मोबाईल चेक करण्यासाठी ती मोबाईल घ्यायला जाते. ती आता खाली वाकणार तितक्यात कुसुमताई तिला पाहते आणि विचारते की श्वेता, काय गं, काय झालं आहे? ती खूपच घाबरते. कुसुमताई म्हणते, अगं इकडे ये, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि मग कुसुमताई तिला सांगते की मला कळते तुला आत्ता झोप येत नसेल ना, मलासुद्धा असंच दुःख झालं होतं. तुझ्यापेक्षा मोठी आहे मी, पण माझंही लग्न झालंच होतं आणि सगळं मागं सोडून पुढे जाणं खूप अवघड गेलं होतं माझ्यासाठी. आता श्वेता कुसुमताईसमोर उभी तर असते, मात्र सगळं लक्ष तिचं त्या मुलीकडे असते की ती काय करते. ती मुलगी बाहेर येते आणि उशीखालचा मोबाईल काढून ती दुसऱ्या खोलीमध्ये निघून जाते. हे सगळं श्वेता पाहत असते आणि कुसुमताईचं या सगळ्याकडे लक्षच नसतं. इकडे अश्विन म्हणतो, दादा, म्हणजे तू खरंच वहिनीसाठी मोतीचूरचे लाडू बनवलेस? आता सगळ्यांनाच खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. अश्विनी तर डोक्यालाच हात लावलेले असतात. अस्मिता म्हणते, आता सायलीला लाडू खायची इच्छा झाली म्हटल्यानंतर अर्जुन तर पूर्ण करणारच ना. कल्पना म्हणते, अरे पण मला सांगायचं ना. अश्विन म्हणतो, अरे दादा, पण हे सगळं जे काही तू पसारा घालून ठेवला आहे तो तर आता मम्मालाच आवरावं लागेल ना. अर्जुन म्हणतो, नाही तसं काही नाही, मी पसारा केला आहे ना, मग मी आवरतो. तेव्हा कल्पना म्हणते, त्याची काही गरज नाही आहे. आता तुम्ही दोघेही जरा आराम करा, मी काय असेल ते सगळं आवरून घेते. कल्पना विचारते की आणखी लाडू खायचेत का गं, तुला बनवून देऊ का? तेव्हा सायली म्हणते की नाही आई, माझं हे लाडू खाऊन फक्त पोट नाही भरलं तर मनसुद्धा भरलेलं आहे. ती भरभरून लाडूचं आणि अर्जुनचंही कौतुक करू लागते आणि बाळालाही सांगू लागते. आता अर्जुन हे सगळं पाहून खूपच आनंदित होतो आणि म्हणतो की बाळा, तू लवकर बाहेर ये. तुझा बाबा आता बघ तुझ्यासाठी काय काय करतोय ते. मी वर्ल्डचा बेस्ट बाबा होऊन दाखवणार आहे. आता इकडे श्वेताला प्रियाचा कॉल येतो. आता ती फोनवरती बोलणार तितक्यात काका तिथे येतात आणि म्हणतात की अगं, कुसुमला आता खूप गाढ झोप लागली आहे. ती नेहमी मधुभाऊंना काढा करून द्यायची, तू देशील का तो काढा करून? पुन्हा तिला प्रियाचा कॉल येतो आणि ती मोबाईल बंद करून काकांना म्हणते की हो, लगेच करून देते मी. आणि मग त्यांच्यासोबत ती किचनमध्ये जाते. आता इकडे अर्जुन आणि सायली त्यांच्या खोलीमध्ये येतात. सायली त्या लाडूचं खूप कौतुक करत असते आणि बाळासोबत बोलतही असते. अर्जुनसुद्धा बाळाशी गप्पा मारू लागतो आणि अचानकपणे सायलीला उलटी आल्यासारखं होऊ लागतं. अर्जुन विचार करतो की अचानकपणे सायलीला वॉमिटिंगसारखं का व्हायला लागलं? म्हणजे लाडू बनवताना काही चूक झाली का माझ्याकडून? मी व्यवस्थित लाडू बनवले तर होते ना, कारण लाडू खाल्ल्यानंतरच तिला असा हा त्रास होऊ लागला. तो आता बाथरूमच्या बाहेर जाऊन सायलीला आवाज देऊ लागतो. इकडे कल्पना सगळा झालेला पसारा आवरत असते आणि त्याच वेळेस तिची नजर त्या पॅकेटवरती जाते. ते पॅकेट तर एक्सपायर झालेलं असतं. ती खूपच घाबरते. अर्जुनने याच पिठाचे तर लाडू करून खाऊ घातले नसतील सायलीला. तिला काही त्रास झाला असेल तर किंवा होत असेल तर त्यापेक्षा मी अश्विनला सोबत घेऊन जाते, म्हणजे लगेच तो तिथं तिला चेकसुद्धा करू शकतो. ती घाईघाईने अश्विनच्या रूममध्ये जाते. इकडे अर्जुन सायलीला आवाज देत असतो, मात्र सायली आतून कसलाही रिस्पॉन्स देत नसते. तो खूपच घाबरून जातो. तितक्यात कल्पना आणि अश्विन दोघेही तिथे येतात आणि
कल्पना म्हणते, अरे अर्जुन, या पॅकेटवरची तारीख तर संपून गेली आहे. तू याच पिठाचे तर लाडू नाही ना बनवून दिले सायलीला? तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.